नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 18वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे क्रांतीविषयक तत्वज्ञान. श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण अभिनव भारताची स्थापना कशी झाली ते आपण थोडक्यामध्ये समजावून घेतलं. मग आता अभिनव भारताची स्थापना झालेली आहे, त्याची अधिवेशन दरवर्षी व्हायला सुरुवात झालेली आहे. नवीन नवीन सदस्य या अभिनव भारताला जोडले जायला लागलेले आहेत. या सर्व काळामध्ये सावरकरांच्या मनामध्ये क्रांतीविषयक काय धोरण होतं, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, ह्याचा अभ्यास करणं किंवा हे समजावून घेणं सुद्धा अतिशय उद्बोधक आहे मंडळी. त्याच्यामुळे त्यांच्याच शब्दामध्ये आत्ता आपल्याला ते समजावून घ्यायचंय. सावरकरांचं जे क्रांतीचं धोरण आणि तत्वज्ञान आहे ना, ते त्यांच्या त्यावेळच्या वेळोवेळच्या लेखनातून आणि भाषणातून प्रगट झालेलं आहे. आता त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांची जी भाषा आहे, त्या भाषेमध्येच आपण ते समजावून घेणार आहोत. सावरकर म्हणतात, अभिनव भारताने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तिस्तव सशस्त्र क्रांतीयुद्ध हेच अपरिहार्य साधन होय असे ठासून सांगितले आहे. ज्या या स्वातंत्र्याचे आम्हास वेड लागले होते, ते काय केवळ रक्तपिपासू, आततायी, आसुरी राष्ट्रीय स्वातंत्र्यच होते? नाही नाही. अगदी पहिल्यापासून देशाभिमानाचा अतिरेक हा देशाभिमानाच्या अभावा इतकाच एक अनैतिक दुर्गुण आहे, अशी अभिनव भारताची स्पष्ट शिकवण असे. हिंसा आणि अहिंसा, सत्य आणि असत्य, व्यक्तिराष्ट्र आणि मानुषक, मानुषक म्हणजे मानवता, व्यक्तिराष्ट्र आणि मानुषक यांच्या मर्यादा कोणत्या, या विषयाचा मित्रमेळ्याच्या त्या पहिल्या 2 वर्षात देखील प्रति सप्ताहाच्या बैठकीत यथेच्छ खल होत असे. खल म्हणजे चर्चा होत असे. व्यावहारिक नीतीचे अत्युच्च तत्व जे उपयुक्ततावाद, अधिकात अधिक मनुष्याचे हित ज्याने साधते तो सद्गुण, असे त्याचे मर्म. पुढे सावरकर म्हणतात, मनुष्य जातीचे हित सर्व सद्गुणांचे समर्थन आहे. अर्थात ज्या सत्याने मनुष्याचे एकंदरीत कल्याण साधते ते सत्य, सद्गुण, धर्म. पण ज्या सत्याने चोरास सोडून संन्याशास फाशी होते ते सत्य ही दुर्गुण, ते सत्यच असत्य. बघा त्यांनी किती परखड आपलं जे तत्वज्ञान आहे, धोरण आहे ते मांडलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय, अर्थात जेव्हा अन्यायी दुष्ट शक्ती सत्य पक्षाची वाचा जखडून टाकतात, ते वाक स्वातंत्र्य हिरावून घेतात, प्रगट सदाचरणही अपराध ठरवतात, तेव्हा तेव्हा त्या शक्तीचा पाडाव करण्यासाठी अवश्य झाल्यास गुप्तपणेही न्यायाचे दळ एकत्र संघटित आणि संचलित करणे अगदी धर्मकर्तव्यच होऊन बसते. आपला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सावरकरांनी एक प्रसिद्ध उदाहरण दिलेलं आहे. सावरकर म्हणतात, श्रीकृष्ण गोकुळात गुप्तपणेच वाढले. ते तसे वाढतायत हे सत्याच्या नावाने कंसास जर कोणी नंद किंवा वासुदेव अकाली जाऊन सांगत तर त्याचे ते सत्यच अक्षम्य अधर्म होता. दुसरं पण त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. सावरकर पुढे म्हणतात, दिल्लीहून निसटलेले छत्रपती शिवाजी महाराज अमक्या पेटाऱ्यात आहेत, अमक्या स्थळी आहेत, असे औरंगजेबास सांगणाऱ्याची जीभच कापून टाकायला हवी होती. त्यांनी पुढे म्हटलंय, गुप्तता हा दुर्गुणही नव्हे, सद्गुणही नव्हे. तिचा उपयोग लोकहितार्थ केला जात आहे की अहितार्थ, यावर त्याचे सद्गुणत्व वा दुर्गुणत्व ठरवले पाहिजे. बघा किती अतिशय समर्पक शब्दामध्ये आपली भूमिका, आपलं तत्वज्ञान सावरकरांनी मांडलेलं आहे मंडळी, आणि आपण त्यांच्याच शब्दामध्ये ते बघतोय. पुढे त्यांनी म्हटलंय, तीच स्थिती शस्त्रयुद्धाची, तीच स्थिती देशाभिमानाची. आपले न्याय्य अधिकार आहेत, ज्या अधिकारांच्या योगे अधिकात अधिक मनुष्यांचे हित साधता येते,
त्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या रक्षणार्थ आणि विकासार्थ जो झटतो आणि झुंजतो, तो देशाभिमानच तेवढा सद्गुण होय. किती अगदी परफेक्ट अचूक व्याख्या केलेली आहे बघा त्यांनी. पण स्वदेशाच्या राक्षसी हवेला जो बळी पडून अन्य देशांच्या न्याय अस्तित्वावर किंवा अधिकारावर अतिक्रमण करतो, मनुष्यास उपद्रव देतो, तो देशाभिमान हा आपल्या वैयक्तिक स्वार्थास्तव दुसऱ्याच्या घरावर निखारे ठेवणाऱ्या आततायी आगलावेपणा इतकाच अधर्म्य आणि दंडनीय असतो. राष्ट्र हे केवळ मानुषकाच्याच म्हणजे मानवतेच्या हितार्थ आहे असले पाहिजे. बघा त्याने आपले विचार कसे अगदी अचूकपणे मांडलेले आहेत. पुढे सावरकर म्हणतात, म्हणजे पुढे सावरकर मित्रमेळा आणि अभिनव भारतामध्ये अनेक वेळेला काय सांगायचे बघा. सावरकर सांगायचे, सगळ्यांची खरी जात आणि धर्म केवळ आणि केवळ मानवताच आहे. आणि ह्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करताना सावरकर लिहितात, आमची खरी जाती मनुष्य, खरा धर्म माणुसकी मानव धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर, अशी आमची उदात्त भावना असे. अर्थात ज्या स्वतंत्रतेसाठी आम्ही झुंजत होतो, तिचेही स्वरूप असेच अत्यंत व्यापक असे. सत्य परिस्थितीत हिंदुस्थानात इतर सर्व प्रकारची स्वतंत्रता, मुक्ती, व्यक्तींची पारमार्थिक मुक्ती देखील राजकीय स्वतंत्रते वाचून खुरटली आहे. म्हणजे आपल्या देशाचं संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय, हेच तत्वज्ञान त्यांनी वेळोवेळी मांडलेलं आहे श्रोतेहो. आता पुढे जाऊन त्यांनी काय म्हटलंय बघा, की स्वतंत्रता हेच आमचे राष्ट्रीय स्वतंत्रता हेच आमचे सद्यकालीन ध्येय लक्ष्य होते. मोक्षासाठी केलेली आध्यात्मिक धडपड आणि स्वातंत्र्यासाठीचा राजकीय संघर्ष या दोन्हीमध्ये सावरकरांना काहीच विसंगती आढळत नाही. त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य हे मोक्षाच्या दिशेने पडलेले पाऊल असून ते पाप नाही. व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या ऐहिक नि पारलौकिक कर्तव्याचा समन्वय करण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगत संपूर्ण स्वातंत्र्य असलेले राष्ट्र निर्माण करणे हे अभिनव भारताचे एक आदर्शवादी ध्येय होते. किती उदात्त ध्येय होतं बघा. काय उदात्त ध्येय होतं अभिनव भारताचं? की व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या केवळ ऐहिक भौतिक उन्नतीच नकोय किंवा पारलौकिक उन्नतीच नको आहे, तर संपूर्ण स्वातंत्र्य असलेलं राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि हे अभिनव भारताचं एक महत्वाचं ध्येय होतं. आणि यामध्ये केवळ मंडळी ऐहिक उन्नती अभिप्रेत नाहीये, जसं मी आता म्हटलं तसं. तर काय अभिप्रेत आहे? मानसिक, नैतिक आणि आत्मिक उन्नतीसह राजकीय स्वातंत्र्यही समाविष्ट होते. म्हणजे केवळ भौतिक सुखसुविधा नको आहेत, तर आपली मानसिक उन्नती झाली पाहिजे, नैतिक उन्नती झाली पाहिजे, आत्मिक उन्नती झाली पाहिजे आणि ह्या सर्व प्रगतीबरोबरच राजकीय स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे. मंडळी, सावरकरांना पडलेलं हे स्वातंत्र्याचं जे स्वप्न होतं ना, ते एका दिव्यत्वाचं होतं, एका पवित्र देवीचं होतं. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा त्यांच्या बैठका व्हायच्या किंवा पत्रलेखनाला सुरुवात व्हायची किंवा पत्रलेखनाचा समारोप व्हायचा, तेव्हा स्वातंत्र्य लक्ष्मी की जय या मंत्राने तो व्हायचा, हे नव्याने सांगण्याची गरजच नाही मंडळी. आता हे सगळं त्यांचं तत्वज्ञान तर आपण आता समजावून घेतलंच. पण अभिनव भारतामध्ये जे कोणी सभासद व्हायला इच्छुक असत किंवा संघटनेमध्ये प्रवेश करायचे, त्यांना मात्र पूर्णपणे वस्तुस्थितीची जाणीव सावरकर कोणत्या शब्दात द्यायचे ते बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. क्रांतीबद्दल अद्भुतरम्य कल्पना करत संघटनेत प्रवेश करणाऱ्या सहकाऱ्यांना सावध करून सावरकर त्यांना काटेरी मार्गावरून चालण्यासाठी तयार राहण्यास सांगत. सावरकर त्या सभासदांना सांगायचे,
आम्ही ज्या सशस्त्र क्रांती युद्धाच्या मार्गावर पाय टाकीत आहोत, त्याचे परिणाम दुर्धर, रक्ताळ आणि हिंस्र आहेत, याची यच्चयावत कल्पना माझ्या सहकार्यास येण्यास्तव मी नेदरलँड, आयर्लंड, इटली वगैरे देशात झालेल्या भयंकर दडपशाहीची आणि क्रांतिकारकांच्या राक्षसी छळांची वर्णने हेतुतः स्वतंत्र व व्याख्यानातून आणि लेखनातून स्पष्टपणे करत असे. म्हणजे त्यांनी ही सगळी जाणीव आपल्या सभासद झालेल्या व्यक्तींना दिलेली आहे. पुढे त्यांनी पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. स्वतंत्रपणे त्यांनी हे सगळं आपल्या व्याख्यानातून लिखाणामधनं सांगितलंच आहे. पुढे त्यांनी जे सांगितलं आहे, सावधगिरीची सूचना दिलेली आहे, ती पण अतिशय महत्वाची आहे. सावरकर म्हणतात, तुम्हास नुसते कारागृहात कोंडले जाणार नाही, तर तुम्हास मारहाण करण्यात येईल. त्यांच्या शब्दात आपण समजावून घेतोय बरं का मंडळी. चाप देण्यात येतील, अन्ना वाचून तडफडवत ठेवण्यात येईल. आई बापास आणि बायका पोरास ओढून आणून तुम्हा समक्ष अपमानित करण्यात येईल. त्यांची लाच काढण्यात येईल. जरी तुम्ही स्वतःच्या देहास दिलेले छळ सोसण्या इतके कठोर असलात, तरी तुमच्या निरपराध प्रेमीजनांच्या छळाने तरी तुमच्या मनोधैर्याचा बुरुज कोसळून धायधाय रडून तुम्ही पोलिसांना कटाची माहिती सांगावी. बघा कसं संभाव्य सगळे धोके आणि संभाव्य सगळी परिस्थिती सावरकरांनी आपल्या सदस्यांच्या समोर विशद केलेली आहे. सावरकर पुढे म्हणतात, तुमच्या आत्म्यास, तुमच्या हृदयास, तुमच्या जीवलगाहून जीवलग असणाऱ्या प्रियजनांच्या छळाच्या लाल तप्त सांडसांनी भोसकून लचके तोडण्यात येतील, की त्या योगे तरी तुम्ही हतबल व्हावे. किती कठोर त्यांचं मन करतायत बघा आपल्या सदस्यांचं. अशाही छळास पूर्वीच्या हिंदू किंवा प्रोटेस्टंट धर्मवीरांनी जसे सहन केले, तसे तुम्ही सहन करू शकाल का? त्यांनी प्रश्न विचारला आपल्या सदस्यांना. हे सतीचे वाण असे अत्युग्र आहे, दाहक आहे. ते उचलून त्यासारखे चितेत जिवंत जळाल का? पुढे बघा. तर आणि तरच हे सर्व परिणाम समजून उमजून या भयंकर मार्गावर आपण पाऊल टाकावे, हे भयंकर दिव्य करावे. म्हणजे कोणालाही जोर जबरदस्तीने त्यांनी अभिनव भारतामध्ये समाविष्ट करून घेतलेलं नाहीये. संपूर्ण संभाव्य परिस्थितीची जाणीव करून ज्यांचं शरीर आणि मन पोलादीच आहे, अशी खात्री झाल्यानंतरच त्या सभासदांना सांगितलेलं आहे, की तुम्ही हे भयंकर दिव्य करण्यासाठी मग तयार व्हा. पुढे त्यांनी म्हटलंय, हा पण मुद्दा अतिशय महत्वाचा आहे बरं का मंडळी, नीट ऐका. सोप्या देशभक्तीचा डौल आणि स्वतःच्या जीवास धोक्यात न घालता मिळणारे मोठेपण आम्हासी संपादिता आले असते. ती नेमस्तांची, ती राष्ट्रीयांची पिढीच पिढी होती. त्यांच्याप्रमाणेच देशभक्तीच्या पायऱ्यांनी हायकोर्ट जजशिपची वा लोकधुरीणत्वाची उच्चासने उपभोगिणे आम्हास कितीतरी सोपे होते. म्हणजे मवाळ मार्गाने गेलं तर सावरकर म्हणतात तो मार्ग अगदी त्यावेळेला सुद्धा अस्तित्वामध्ये होता, सोपा होता. पण ते पुढे म्हणतात, पण देशभक्तीच्या पायरीवरून फासावर चढणाऱ्या आणि चितेवर जळणाऱ्या पुण्याच्या चाफेकरांचा आणि झाशीच्या लक्ष्मीचा अत्युग्र मार्ग जो आम्ही स्वीकारला होता, तो हौसेने असणे अशक्य नव्हते. यास्तव नेमस्तांच्या अर्जविनंत्यांनी, राष्ट्रीयांच्या निषेध निर्बंधित प्रतिकारांनी किंवा स्वदेशी बहिष्कार, करबंदी प्रभृती शांततेच्या वा निशस्त्र प्रतिकाराच्या इतर कोणत्याही उपायांनी जर स्वातंत्र्य मिळू शकेल, तर ते आम्हास पाहिजे होते. त्यांनी रोखठोक सांगितलंय, जर का अशा मवाळ मार्गाने जर का स्वातंत्र्य मिळणार असेल, तर आम्हाला ते पाहिजेच होतं. पण ते पुढे म्हणतात, पण तो जर अगदी अशक्य उपाय होय, अशी आमची भयभीत धारणा होती. कारण त्यांना ठाऊक होतं, क्रांतीच्या मार्गानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. पण तरी सुद्धा हा जो काही मवाळ मार्ग आहे, अर्जविनंत्यांचा मार्ग आहे, त्याचं महत्व सुद्धा
त्यांनी पुढच्या आपल्या बोलण्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. सावरकर पुढे म्हणतात, तरी देखील या सर्व निःशस्त्र मार्गाची त्या शेवटच्या शस्त्रक्रांतीच्या दिव्यास्तव अवश्य वाटणारी सिद्धता आणि क्षमता राष्ट्रात उत्पादिण्याच्या कार्yi अत्यंत आवश्यक आहेच आहे. म्हणजे त्यांचं जे योगदान आहे मवाळ गटाचं, अर्जविनंत्या करून पुढे जाणाऱ्यांचं, त्यांचं योगदान सावरकरांनी नाकारलेलं नाही. हा सावरकरांचा एक प्रकारे आपण ज्याला असं म्हणतो, अतिशय व्यापक असा विचार दृष्टिकोन होता. नाहीतर बरेच जण जे मवाळ मतवादी होते, त्यांच्या दृष्टीने मवाळ दृष्टीनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार होतं किंवा मिळालेलं स्वातंत्र्य तसंच आहे, अशी भूमिका ते मांडतात आणि क्रांती सगळे आपल्या देशामधले जे क्रांतिकारक होऊन गेले, त्यांच्या योगदानाला मात्र अनुल्लेखाने मारतात. पण सावरकरांनी असं केलेलं नाही आहे. त्यांनी त्यांचं सुद्धा योगदान कसं विशेष आहे, ते नमूद केलेलं आहे. तर मंडळी आत्ताच्या भागामध्ये आपण बघितलं की त्यांचं क्रांतीविषयक तत्वज्ञान काय होतं. आपल्या सहकाऱ्यांना ते कोणती सावधगिरीची भूमिका समजावून सांगायची. मंडळी सावरकरांचे त्या काळातील हे सर्व लेख आणि भाषणं वाचताना ऐकताना केवळ विशीमध्ये असलेल्या या तरुणाच्या विचारांमधील हेतू आणि दृष्टिकोन किती भव्य दिव्य होता याचंच दिग्दर्शन जणू आपल्याला मिळतं. आणि सावरकरांच्या मनःपटलापुढे क्रांतिकार्याचं जे चित्र होतं ते किती विशाल आणि उदात्त होतं. आणि त्या मार्गावरून चालत असताना कोणताही प्रतिकूल प्रसंग येवो, पण आपण मागे हटायचं नाही. ही भूमिका त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची सुद्धा कशी तयार केलेली आहे, हे आपल्याला जाणवतं. तर मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.